लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक होणार आहे। 2 दिवसांपूर्वी समता परिषदेची बैठक पार पडली होती आणि त्यातच छगन भुजबळांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पुढे झाली। मात्र भुजबळांनी त्याआधीच आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं। पण असं असलं तरी नाशिकच्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम असल्याचं बोललं जातंय। परंतु छगन भुजबळांनी माघार घेतली असं असलं तरी 2 दिवसांपूर्वी जी समता परिषदेची बैठक पार पडली त्या बैठकीनंतर छगन भुजबळांनाच उमेदवारी द्यावी नाशिकमधनं अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली होती। परंतु भुजबळांनी सध्या तरी माघार घेतली आहे। अजूनही नाशिकमधनं महायुतीच्या वतीनं उमेदवार कोण असेल हे जाहीर झालेलं नाही। शिवसेनेकडनं हेमंत गोडसे आग्रही आहेत। राष्ट्रवादीचा सुद्धा या जागेवरचा आपला दावा कायम आहे आणि अशातच काल पंकजा मुंडेंनी केलेलं वक्तव्य सुद्धा चर्चेत आहे की तुम्ही प्रीतमताईंची काळजी करू नका, आपण त्यांना नाशिकमधनं उभं करू। त्यामुळे अजित पवार गटाच्या आजच्या बैठकीमध्ये नाशिकचा तिढा सुटतो का, नाशिकबद्दलची एखादी भूमिका जाहीर होते का किंवा उमेदवार निश्चिती होते का हे पाहावं लागेल। यानंतर पुढची बातमी पाहूया। बातमी आहे सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाची। सलमान खान संदर्भातली बातमी बघण्यापूर्वी पुन्हा एकदा नाशिकची बातमी, कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। माहिती देतील मुकुल कुलकर्णी। मुकुल, ज्ञानदा अगदी 5 मिनिटांमध्ये बैठकीला सुरुवात होत आहे। शहरातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होते। 2 दिवसापूर्वीच भुजबळ फार्मवर समता परिषदेची बैठक झालेली होती। त्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली होती छगन भुजबळ यांनीच उमेदवारी करावी आणि ते उमेदवार असतील तर महायुतीची जागा ही निवडून येईल अशा स्वरूपाचा सूर या बैठकीमध्ये होता। त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक होत आहे। छगन भुजबळ यांनी जरी स्वतःहून माघार घेतला असल्याचं जाहीर केलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आजही कायम आहे। त्यामुळे आजच्या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे। आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा हा येत्या निवडणुकीमध्ये कायम असेल। भुजबळ नसेल तर इतर कुठला तरी उमेदवार निवडणुकीमध्ये निवडून द्यावा, उमेदवारी त्याला द्यावी अशा स्वरूपाची मागणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय लागतो आणि यानंतर भाजप त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट काय प्रतिक्रिया देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।